मुंबई लोकल लाखो प्रवाशांसाठीची लाईफलाईन, पण हीच लाईफलाईन अनेकांसाठी डेथ लाईन ठरते, म्हणजे मृत्यूचं कारण ठरते। अर्थात त्याची कारणं वेगवेगळी असतात, कधी लोकल पकडण्याच्या नादात, कधी गर्दीमुळे, तर कधी रेल्वे रुळावर होणाऱ्या आत्महत्या। त्यात गर्दीच्या वेळी डब्यात प्रवाशांमध्ये होणारे राडे हे इतके नेहमीचे झालेत की एखादा दिवस डब्यात कुणाचा भांडण्याचा आवाज नाही आला तर नवल वाटावं। याच भांडणाचं हाणामारीमध्ये रूपांतर झाल्याचंही आपण अनेकदा पाहिलं असेल। गर्दीत सीटवर बसण्यावरूनही टोकाचे वाद होतात। अशीच एक धक्कादायक घटना मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकात घडली आहे। फोर्थ सीटवर बसण्याच्या वादातून एका व्यक्तीला आपला चक्क जीव गमवावा लागलाय। लोकलच्या डब्यात झालेल्या भांडणाचा राग डोक्यात ठेवून एका अल्पवयीन मुलानं त्या व्यक्तीवरती पाळत ठेवून दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती हल्ला केला। भर दिवसा घाटकोपर स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर थरार घडला। ज्याच्यावर हल्ला झाला त्याला आपला जीव गमवावा लागलाय। एका सर्वसामान्य कुटुंबातील कमावता माणूस एका क्षुल्लक भांडणामुळे गेला। एखाद्याचा जीव घ्यावा इतकं नेमकं घडलं तरी काय होतं त्या लोकलच्या डब्यात? कोण होता हा हल्लेखोर? यासाठी नेमकं काय घडलं होतं ते सुरुवातीपासून जाणून घ्यावं लागेल। 14 नोव्हेंबरची सकाळ। अंकुश भालेराव, वय वर्ष 35, नेहमीप्रमाणे टिटवाळ्याहून घाटकोपरला जाण्यासाठी आपली ठरलेली 9 वाजताची लोकल पकडायचा। त्या दिवशी ही पकडली। नेहमीची लोकल आणि रोजचा डबा निश्चित असल्यानं सहप्रवासीही तसे ओळखीचे। त्या दिवशी डब्यात एक अल्पवयीन मुलगाही होता। अंकुश याचा सीटवर बसण्यावरून या अल्पवयीन मुलासोबत वाद झाला। वाद वाढला आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। डब्यातच सहप्रवाशांनी मध्यस्थी करत भांडण थांबवलं, पण पुढे अंकुश घाटकोपरला उतरला आणि झालं गेलं डब्यातून खाली उतरताच सगळं विसरून मार्गस्थ झाला। पण पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पनाही त्यानं केली नसेल। अल्पवयीन मुलानं या घटनेचा राग डोक्यात ठेवला होता। त्यानं अंकुशवरती त्या दिवशी नजर ठेवली। दुसऱ्या दिवशी त्याच लोकलनं अंकुश घाटकोपरपर्यंत सुखरूप पोहोचला, प्लॅटफॉर्मवर उतरला। इतक्यात दबा धरून बसलेल्या अल्पवयीन मुलानं अंकुशवरती मागून येऊन चाकूनं वार करण्यास सुरुवात केली। अवघ्या काही क्षणात घडलेल्या या प्रकारानं नेमकं काय घडलंय हे काही कळायच्या आतच आरोपीनं तिथून पळ काढला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंकुशला रेल्वे पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारांती त्याच दिवशी संध्याकाळी अंकुशने आपला जीव गमावला। रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली। यात आरोपीला अटक तर झालीच, पण त्याचा मोठा भाऊ मोहम्मद सनाउल्ला यालाही अटक केली गेली। कारण आपल्या लहान भावानं केलेल्या कृत्याची त्याला पूर्ण माहिती तर होतीच, पण अटक टाळण्यासाठी त्यानं हत्येसाठी वापरलेला चाकू लपवून ठेवला होता। इतकंच नव्हे तर आपल्या भावाची ओळख पटू नये म्हणून त्याचं मुंडनही केलं होतं। पोलिसांनी प्लॅटफॉर्म पासून ते रेल्वे लाईन लगतच्या रस्त्यावरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पडताळून प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून एका दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळल्या। आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला डोंगरी येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आलंय, तर भाऊ सलाउल्ला याला आरोपीला पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। लोकलवरचा ताण, प्रवाशांची गर्दी, त्यात कामाचं प्रेशर, या सगळ्यात प्रवासावेळी सामोरं जावं लागणाऱ्या अडचणींची चिडचिड होण्यात भर पडते। लोकलच्या डब्यात होणारे वाद हे त्याचंच एक उदाहरण, पण हे वाद थेट जीवावर बेतणं अतिशय गंभीर आहे। ज्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी एक कमावता हात दररोज गर्दीत धक्काबुक्की सहन करत प्रवास करतो, तोच हात प्रवासादरम्यान एखाद्या क्षुल्लक वादातून गमवावा लागत असेल तर हे दुर्दैवी आहे। या घटना वाढल्या तर आपला माणूस घरी परतत नाही तोवर कुटुंबियांच्या मनातली धाकधूक कायम राहील। कारण सुरक्षित प्रवासाची हमी द्यायला इथं आहे तरी कोण? आपण फक्त प्रवास करत राहायचं, वाटेला येईल ते भोगत राहायचं। मुंबई स्पिरिटच्या नावाखाली जीना इसी का नाम हे म्हणत दुर्लक्ष करत राहायचं। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा। व्हिडिओतली माहिती पटली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मुंबईशी निगडीत अपडेट्स बातम्यांसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।